कमकुवत ऊसाची वजनदार प्रगती. सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडं ऊसाची तोडणी सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी निसर्गाच्या उपकृपेमुळं शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन हाती आलं नाही. उत्पादनाची कमी येण्याची अनेक कारणं आहेत. ऊसाचं चांगलं उत्पादन मिळणं हे असंख्य गोष्टींवर अवलंबून असतं. काही शेतकऱ्यांची ऊसं सुरुवातीला खूप संथ गतीनं वाढत असतात. शिवारामध्ये बऱ्याच वेळेला पाणी तुंबून राहतं, त्यामुळे ऊस एकशिवडी येत असतो. अशा ऊसांमधनं चांगलं उत्पादन घेणं हे खूप कठीण काम आहे. यात काही शेतकरी अवघड परिस्थितीतून योग्य मार्ग काढतात. अशाच एका जिद्दीची कहाणी आज आपण ऐकणार आहोत. श्री गुंडूराव वसवाडे, निलजी येथील शेतकरी. आयुष्यभर विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं अप्रतिम काम केल्यानंतर सर सध्या शेतीमध्ये रमतायत. त्यांच्या 2.5 एकर जमिनीमध्ये ऊसाची लागवड जून महिन्यामध्ये केली होती. जमीन ही तशी भारी आहे. लवकर पाण्याचा निचरा होत नाही. अशा जमिनीमध्ये जर इंद्रदेवाची कृपा असेल तर नुकसान अटळ आहे. आणि झालं देखील तसंच. शिवारामध्ये पाणी तुंबून राहिलं, त्यामुळे ऊस एकशिवडी वाढू लागला. जेठा ऊसाची उंची 5 फुटावर पोचली, पण त्याच्याखाली फुटव्यांची संख्या नगण्य होती. ऊसाची पाहणी करूपर्यंत ऊस 3.5 महिन्याचा झाला होता. येत्या 15 दिवसामध्ये शक्यतो पक्की भरणी होणं अपेक्षित होतं, पण शेतातील परिस्थिती काही वेगळीच होती. ऊसाची पाहणी केल्यानंतर असं निदर्शनात आलं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील. बेसल डोसमधून बरीच महागडी खतं देण्यात आली होती. दिलेल्या खतांची पडताळणी केल्यानंतर असं जाणवलं की खर्च खूप झाला, पण त्या प्रमाणात अन्नद्रव्य पिकास मिळालेलं नाही. त्यामुळं पुन्हा नव्यानं 200-100-100 किलो नत्र स्फुरद पालाशची पूर्ती करण्यावर जोर देण्यात आला. त्यासाठी 2 पोती युरिया, 4 पोती सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 पोतं MOP हे जमिनीमधनं देण्यात आलं. शिवारांमध्ये कोळपं वापरून ही सर्व खतं माती आड करण्यात आली आणि त्यासोबत तणांवर नियंत्रण देखील मिळवण्यात आलं. अशा परिस्थितीमध्ये फुटव्यांची निर्मिती करण्यासाठी सायटोकायनिन तयार करणाऱ्या जीवाणूंचा वापर करण्यात आला. हे जीवाणू पाट पाण्याद्वारे पिकांना देण्यात आले. या जीवाणूंच्या वापरानंतर काही दिवसातच सूक्ष्म फुटवे दिसू लागले. आता या फुटव्यांची उंची वाढवण्याची गरज होती. त्यासाठी नत्र स्थिर करणारे जीवाणू जमिनीमधनं सोडण्यात आले. या बॅक्टेरियाचे मुख्य कार्य म्हणजे हवेतील नत्र पिकांच्या मुळीला उपलब्ध करून देण्यास मदत करणं. यातील काही जीवाणू मुळींच्या आजूबाजूला राहून नत्र स्थिर करतात, तर काही जीवाणू मुळीच्या आतमध्ये राहून नत्र स्थिर करतात. हे जीवाणू कमी दिवसांमध्ये जास्त पेरं तयार करण्यास मदत करतात. थोडक्यात म्हणजे कमी दिवसात ऊसाची खूप चांगली उंची वाढते. यावर फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया यांची फवारणी घेण्यात आली. हे बॅक्टेरिया पानामध्ये राहून नत्राचं स्थिरीकरण करतात. 2 पेऱ्यांमधलं अंतर वाढवण्यास मदत करतात. बेसल डोसमधून सिंगल सुपर फॉस्फेट ही खतं देण्यात आली. स्फुरद या अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे या दिलेल्या खतांचा 30% भाग पिकांच्या मुळीस उपलब्ध होतो. उर्वरित 70% भाग हा मातीमध्ये स्थिर होऊन जातो. हे 70% स्फुरद पिकांच्या मुळीला उपलब्ध करून देण्यासाठी स्फुरद उपलब्ध करणारे जीवाणू जमिनीमधनं देण्यात आले. बेसल डोसमधून 1 पोतं MOP पिकास देण्यात आलं. या अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पालाश उपलब्ध करणारे जीवाणू पिकांना देण्यात आले. पिकं जैविक आणि अजैविक ताणास बळी पडू नयेत यासाठी सिलिकॉन उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करण्यात आला. सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापरही या शिवारांमध्ये करण्यात आला. ऊस जोमानं वाढू लागलाय. सिलेटेड मायक्रोन्यूट्रनच्या 3 फवारण्या घेण्यात आल्या. पानांची रुंदी खूप चांगली वाढली होती. ऊस आकाशाशी स्पर्धा करू लागला तोपर्यंत आणखीन एका समस्येनं डोकं वर काढलं. ही समस्या होती कांडीकीड आणि तांबिऱ्याची. कांडीकिडीचा प्रादुर्भाव झालेला जाणवला. कांडीस पांगशा फुटलेल्या जाणवल्या. जवळपास सर्वच ऊसावर प्रादुर्भाव झालेला होता.
त्यावेळेसच ऊसाच्या पानांवर तांबेरा रोगाचा देखील प्रादुर्भाव होता. ऊसाची वाढ खुंटली होती. या कीड रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लांबडा सॅहेलोथरीन 1 मिली प्रति लिटर आणि M45 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये फवारणी करण्यात आली. फवारणी झाल्यानंतर या सर्व कीड आणि रोगांवर अंकुश मिळवला. ऊस पुन्हा वाढीस लागला. तोपर्यंत ऊस 15 कांडीवर पोचला होता. पुन्हा जमिनीमधनं जीवाणूंचा वापर करण्यात आला आणि पावसाचं आगमन झालं. जून महिन्यानंतर ऊस निसर्गाच्या स्वाधीन करण्यात आला. हे क्षेत्र अशा परिस्थितीमध्ये आहे की तिथं पावसाळ्यामध्ये कोणतीच कृती करता येत नाही. नोव्हेंबर महिना आला, ऊस 27 कांडीवर जाऊन पोचला होता. दिवाळी संपली आणि ऊसाची तोड सुरू झाली. ऊस काही ठिकाणी 27 कांडीवर होता, तर काही ठिकाणी 30 कांडीवर पोहोचला होता. 2.5 एकरामध्ये 178 टन इतकं उत्पादन हाती आलं, म्हणजे एकरी 71 टन. जो ऊस पावसाच्या माऱ्यानं एक शेवडी उगवला होता, ज्या ऊसाला कांडी किडीचा आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता, अशा ऊसाचं उत्पादन एकरी 71 टन इतकं आलं. ही खरंच खूप कौतुकाची बाब आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळं शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं. त्यांच्या हातात प्रयत्न करण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. अविरत प्रयत्न करत राहिलं तर कमकुवत ऊस ही आपल्याला वजनदार प्रगती मिळवून देऊ शकतो, हे निश्चित. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.